स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 2 शिवपूर्वकालीन भारत. प्रश्न पहिला, नावे सांगा. 1. गोंडवनची राणी. उत्तर राणी दुर्गावती. 2. उदयसिंहाचा पुत्र. उत्तर महाराणा प्रताप. 3. मुघल सत्तेचा संस्थापक. उत्तर बाबर. 4. महबनी राजाचा पहिला सुलतान हसन गंगू. 5. गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल. उत्तर खालसा दल. प्रश्न दुसरा, गटात न बसणारा पर्याय निवडा. 1. सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर. उत्तर बाबर. 2. आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही. उत्तर सुलतानशाही. 3. अकबर, हुमायून, शेरशाह, आणिकजेब. उत्तर शेरशाह. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, विजयनगर व बहमनी ही 2 राज्ये का उदयास आली? उत्तर, दिल्लीच्या सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत त्यांच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले. 2. या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले. 3. हसन गंगू या सरदाराने तुघलकांविरुद्ध बंड करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला व इसवी सन 1347 मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले. प्रश्न दुसरा, महमूद गावाने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर, महमूद गावाने राज्यात पुढील सुधारणा केल्या. 1. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. 2. राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. 3. अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केल्या. 4. सैनिकांना जहांगीरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. 5. सैनिकांमध्ये शिस्त आणली. प्रश्न तिसरा, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर, 1. औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील आहोमाच्या प्रदेशावर आक्रमण केले. 2. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केले. 3. आहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. प्रश्न चौथा, तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा. 1. कृष्णदेवराय. उत्तर, इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर असलेल्या कृष्णदेवराय यांनी विजयवाडा व राजमहेंद्री हा प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला. बहमनी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली सुलतानाच्या सैन्यसंघाचा पराभव केला. विद्वान असलेल्या कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. त्यांच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले. 2. चांद बिबी. उत्तर, 1. चांद बिबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशाहाची कर्तबगार मुलगी. 2. इसवी सन 1595 मध्ये अकबरच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घेतला. 3. तेव्हा चांद बिबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला. 4. परंतु निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटीर सरदारांनीच चांद बिबीला ठार केले. त्यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला. 3. राणी दुर्गावती. उत्तर, 1. चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती. 2. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. 3. तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला. 4. पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला. या लढाईतच तिचा मृत्यू झाला. 5. तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली. कारण लिहा. 1. बहमनी राज्याची 5 शकले. उत्तर, 1. बहमनी राज्याचा वजीर महमूद गावनं त्याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढीस लागली. 2. याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले. 3. त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे
राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याची 5 शकले झाली. 2. राणा संगाच्या सैन्याचा पराभव झाला. उत्तर: 1. राजपूत राजांना एकत्र आणून राणा संगाने बाबरशी खानुआ येथे लढाई केली. 2. परंतु बाबरच्या तोफापुढे त्याचा टिकाव लागला नाही. 3. बाबरच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संगाच्या सैन्याचा पराभव झाला. 3. राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. उत्तर: 1. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा अकबरचा उद्देश होता. 2. राणा प्रताप यांनी याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबरशी संघर्ष चालू ठेवला. 3. राणा प्रताप यांच्या पराक्रम, धैर्य, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. 4. औरंगजेबाने गुरु तेहगब बहाद्दर यांना कैद केले. उत्तर: 1. वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. 2. त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णु होते. या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध शीखांचे 9वे गुरु तेहगब बहाद्दर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. 3. त्यामुळे औरंगजेबाने गुरु तेहगब बहाद्दर यांना कैद केले. 5. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. उत्तर: 1. अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. 2. मारवाडांचा राजा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले. 3. दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंग यांचा मुलगा अजित सिंह याला मारवाडांच्या गादीवर बसून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. प्रश्न 6. कालरेषा पूर्ण करा. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना. इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना. इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगरचे राजा झाले. इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना. प्रश्न 7. इंटरनेटच्या साहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा. उत्तर: मला हे माहीत आहे. चांद बीबी ही अहमदनगरच्या निजामशाह पहिला हुसेन याची कन्या. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की, इंग्लिश भाषा येत होत्या. तिला सतार वाजवण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता. चांद बीबी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदिलशाह यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली आणि तिला चांद बावडी असे नाव दिले.